नमस्कार मित्रांनो, तुम्हाला अमेरिकेतले सर्व व्हिडिओ जर दाखवायचं ठरवलं आहे खरं तर हा अमेरिकेतला पाऊससुद्धा पाहूयात आपण. सकाळी जसं अनुमान बांधलं होतं त्याप्रमाणे पाऊस पडतोय खरं. आणि आज मला जायचं होतं खरं, मुख्य म्हणजे जसं मी म्हटलं तसं डाऊनटाऊनला, पण इथे वेदर फोरकास्ट बघितलं होतं तर आज दुपार 12:30पर्यंत पाऊस दाखवला होता. आणि डाऊनटाऊनचं तसं खूप लांब आहे. आणि तिकडे इथे दुपारी 12:30पर्यंत पाऊस दाखवला आहे आणि डाऊनटाऊनला दिवसभर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी आजचं डाऊनटाऊनला जाणं कॅन्सल केलेलं आहे. आणि हा जर पाऊस पडत असाल तुम्ही तर पहा बरं. खरं तर सकाळी जेव्हा मी मॉर्निंग वॉकला गेलो लिटरली तेव्हा खडखडीत ऊन पडलं होतं आणि आकाशसुद्धा निरभ्र होतं. आणि आत्ता वाजले दुपारचे 11:50. पण इतकं म्हणजे, आणि त्यानंतर मी साधारण पोचलो असेल मोस्टली 1.5-2 तासामध्ये. असा पाऊस आहे. पण त्यानंतर माझी आंघोळ पूजा फक्त झाली आणि मी थोडा वेळ बाहेर बसलो तर असा पाऊस पडायला लागला आहे. पण मला हे सांगायला आवडेल की आत्ता जरी इतका पाऊस पडतो आहे पण ह्यांच्या फोरकास्टप्रमाणे आत्ता 11:15 वाजले, 12:30पर्यंत पाऊस थांबेल असं म्हणतायत ते. फोरकास्ट म्हणत आहे की 12:30पर्यंत पाऊस थांबेल. माझ्या नातवाला मला आणायला जायचं आहे. मला सुनेने आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 12:30पर्यंत पाऊस थांबेल. तर मला आता खरं तर चेक करायचं आहे किंवा पाहायचं आहे 12:30पर्यंत पाऊस थांबतो की काय ते. नाहीतर मग माझी सून कारने नातवांना घेऊन येईल. आता हे पावसाचं प्रमाण किती आहे तर आपण मी पूर्णतः तुमच्यासाठी पावसात भिजत व्हिडिओ काढला. मी बऱ्यापैकी भिजलो. छत्री जरी घेतली असेल तरी बऱ्यापैकी भिजलो. आणि पाणी साठलंय कसं तर हार्डली म्हणजे वेळेत नाही सांगता येणार मला, पण इतक्या वेळात पाणी साठलेलं आहे. आणि हे असं पाणी वाहून जाते. पण हे रस्त्यावर जे पाणी आलेलं आहे ते असं वाहून जातं. खरं तर असं मोस्टली कोणी मोस्टली असं सहसा पाहायला मिळणार नाही आहे. पण निदान आता आपण थंडी थोडीफार पाहिली मी, पण पाऊससुद्धा पाहूयात म्हणून हा व्हिडिओ करतो आहे खरं तर. आणि अगदी खरं सांगायचं म्हटलं तर परत मी आत्ता घड्याळ दाखवू शकत, वॉच दाखवू शकत नाही आहे, पण एक 10-15 5-7 मिनटं झाली असतील. पावसाचं प्रमाण अगदी कमी झालं पहा. आणि जसं मी ऐकलं आहे की 12:30पर्यंत पाऊस थांबेल, तर मला आता खरंच शक्यता वाटायला लागली. बिलीव्ह मी, खरं मला शक्यता वाटायला लागली की पावसाचं प्रमाण थोडंफार म्हणजे 12:30पर्यंत थांबतं आहे. तर आत्ता जे सुरुवात झाली होती त्याच्यापेक्षा तर खूप कमी झालेलं आहे. हा व्हिडिओ काय व्यवस्थित येत नसेल, पावसात भिजतो आहे, जसा काही येईल तसा मी शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर छत्रीच्या बाहेर मोबाईल घेऊन मी दाखवू शकत नाही, कारण मी लिटरली बऱ्यापैकी भिजलेलो आहे. आणि आता मी घराकडे परत फिरण्याचा विचार करतो आहे. अजूनही पाऊस चालूच आहे बऱ्यापैकी. तिथे जनरली म्हटलं जातं की अमेरिकेत आपल्याकडे जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 सीझन असतात, तसं अमेरिकेमध्ये फक्त विंटर आणि समर आणि विंटर एवढे 2च मोसम असतात. पावसाळा हा नसतो. पावसाळा हा असा वर्षभर कधीही पडत असतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग जे म्हटलं जातं ना, ते इथे असं इतकं केलं जातं. सर्व पाणी हे वरचं पावसाचं पाणी साठवलं जातं किंवा जमिनीत मुरवलं जातं. आणि हे फार तंतोतंत पाळलं जातं, एवढं बिलीव करा माझ्यावर.
बऱ्यापैकी धो पाऊस, पण आता वेग कमी झाला आहे त्याचा. आणि एवढं थोडंसं भिजून सुद्धा ना मला गार वाटायला लागलं फार अतिशय. आणि मग कारण माझ्या बऱ्यापैकी कपडे भिजलेले आहेत. आता फक्त एक रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणूयात, जे पाणी पन्हाळावरचं येतं आहे ते दाखवतो आणि व्हिडिओ बंद करूयात. पहा वेग किती वेग कमी झाला, खूपच वेग कमी झाला हो. थोड्या वेळापूर्वी आपण पाहत होतो ते पाण्याचा वेग किंवा पावसाचा वेग तो आता इतका नॉर्मल झालेला आहे. हे असं जमिनीत मुरवलं जातं पाणी आणि हे स्ट्रिक्टली पाळलं जातं मुख्य म्हणजे. तर परत मित्रांनो मी कंटिन्यू करतो आहे. मी म्हटलं होतं तेव्हा की 12:30पर्यंत पाऊस थांबेल. आता 12-11 झालेले आहेत आणि आत्ता टोटल पाऊस थांबलेला आहे. मी माझ्या नातवांना माझी नात आणि नातू शाळेत आणायला चाललेलो आहे. आणि अमेरिकेमध्ये मला एवढं करता मुद्दामून दुसरं एक सांगायचं, जसं इथल्या लोकांना फोरकास्ट पाहूनच मोस्टली आपल्याला बाहेर पडायचं वगैरे काही ते ठरवावं लागतं. आणि जसं हे फोरकास्टचं आहे तसंच पार्किंगचं सुद्धा, जिथे आपल्याला कुठे कामाला जायचं असेल ना ते पार्किंगची काय सोय आहे ते सुद्धा स्पेशली अगोदर त्याची पाहावं लागते. म्हणजे मॉलला वगैरे जर जायचं असेल तर ठीक आहे, पण एखाद्या कुठल्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर जवळपास कुठे पार्किंग आहे आणि त्या मिनिमम पार्किंगचे रेट असलेले कोणते स्पॉट आहेत ते अगोदर बघावं, शोधून काढावं लागतात आणि मग आपण बाहेर पडावं लागतं. कारण आपल्याला माहितीच आहे पार्किंगचे रेट खूप हॉरिबल असतं तिथे. मी कार पार्किंगचं म्हणतो आहे. हे कशावरून तर मी जेव्हा न्यूयॉर्कला गेलो होतो तर आम्हाला न्यूयॉर्कमध्ये फिरण्यासाठी इनफॅक्ट आम्ही शिकागोवरूनच कार घेऊन गेलो होतो. आणि न्यूयॉर्कमध्ये पार्किंगचं तर शिकागोपेक्षा जास्त हाय रेट असतात. पण माझ्या मुलाने अगोदर प्रोव्हिजन करून ठेवली होती. तर आम्ही न्यू जर्सीला राहायचो आणि न्यू जर्सीपासून शिकागोला न्यूयॉर्कला कारने जायचो. तर ते न्यू जर्सीला सुद्धा पार्किंगची सोय अगोदर करावं लागते. कारण 3-4 दिवस आपल्याला जेव्हा राहायचं असतं तोपर्यंत ती पार्किंग आपल्याला बुक करून ठेवावं लागते. तर इकडे आम्हाला न्यू जर्सीला काय पार्किंग लवकर मिळाली नाही. मग त्याच्या एका मित्रांनी शोधून काढलं तर ती कुठे मिळाली असेल पार्किंग, तर तिकडे गुरुद्वारा होता. गुरुद्वाराचं पार्किंगचे रेट कमी होते, तिथे आम्ही पार्किंग बुक केलं होतं. इनफॅक्ट नंतर मग त्याचा दुसऱ्या एका मित्राचा फोन आला, मग त्याने आम्हाला गर्दी वगैरे दिलं. तिकडे आम्ही न्यू जर्सीला राहिलो वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण गुरुद्वारामध्ये आम्ही पार्किंगची अगोदर प्रोव्हिजन करून ठेवली होती. आता पहा, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं 12:30पर्यंत पाऊस थांबेल. 12:14 झाले आहेत. पूर्ण पाऊस थांबलेला आहे आणि आत्ता बऱ्यापैकी निरभ्र आता क्लायमेट झालेलं आहे. तर आता त्यानंतर परत काही म्हटलं गेलं आहे की नंतरही पाऊस पडणार आहे. पण तोपर्यंत जरा नातवांची शाळा सुटली तर मी त्यांना आणायला चाललेलो आहे. पाहूयात आता काय होतं परत. खरं तर शाळा तशी जवळच आहे, 1-1.5 किलोमीटर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरच. त्यामुळं मी इकडे आल्यामुळे मी आपला तोच आनंद घेतो आहे शाळेतनं आणण्याचा. शाळेत सोडायला आज मी मॉर्निंग वॉकला सकाळी उशिरा आलो बाहेर, कारण बराच दूरपर्यंत फिरत बसलो. तोपर्यंत माझ्या सुनेनी पोरांना सोडलं होतं बाहेर स्कूलमध्ये. तर आता मी आणायला चाललेलो आहे. हे पहा, मी तुम्हाला अगोदर पाऊस किती मोठा असताना सुद्धा दाखवला होता आणि आता पहा कुठेही पाणी असं साठून राहिलेलं नाही आहे कुठेही. म्हणजे बाकी हे तर हिरोळीमध्ये ऑब्झर्व झालं असेल, पण रोडवरचं सुद्धा पाणी मी तुम्हाला जसं दाखवलं आहे तसं रस्त्यावर कुठे साठलेलं नाही आहे. खरं तर आता माझे 2 व्हिडिओ झालेले आहेत. ते एडिटिंग करून माझे 2 व्हिडिओ मला जोडता आले तर एक सलग व्हिडिओ होईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला एडिटिंग येत नाही आहे. मी कसा थोडाफार प्रयत्न करतो आहे थोडाफार.
आता शाळेच्या जवळपास पोचू थोड्या वेळात. आत्तापर्यंत तर हवामानाचा अंदाज बऱ्यापैकी जवळ आलेला आहे, म्हणजे जुळतोय. म्हणजे 12:30ला पाऊस थांबणार, 12:30पर्यंत पाऊस थांबला तर तुम्ही आणायला जावा, त्याप्रमाणे मी निघालेलो आहे. पाऊस नाही आहे बिलकुल. समोर थोड्या अंतरावर आमची शाळा आलेली आहे. पण रस्त्यावरची वाहतूक तुम्हाला दाखवावी म्हणून परत व्हिडिओ चालू करतो आहे. पण तशी वाहनं खूपच कमी आहेत. खरं म्हणायचं मित्रांनो, मला त्या गोल्डस मुलांचं व्हिडिओमध्ये घ्यायला खूप आवडलं असतं, पण मी प्रिकॉशन्स घेतो आहे. कारण आपण ऐकूनच आहात, शाळांच्या बाबतीत इथे फार सुरक्षितता पाळली जाते. त्यामुळे माझी खूप इच्छा असताना सुद्धा ना, इतकी गोल्डस मुलं आहेत. खरं ॲब्सोल्युटली खरं गोंडसं मुलं आहेत. माझ्या खूप वेळेला इच्छा होते की त्यांचा व्हिडिओ घ्यावा, पण मी मनावर कंट्रोल करतो आणि ते जवळनं बिलकुल व्हिडिओ घेत नाही. खरं तर एक नंतर पुन्हा पाऊस पडणार आहे. मागच्या बाजूला आमची शाळा दिसत असेल, पण आणि त्याच्याशिवाय व्यवस्थित पाहिलं तर काळे ढगसुद्धा दिसत असतील. त्यामुळे हे जे इथे जसं म्हटलं जातं आहे की एक नंतर पाऊस पडेल, तर मे बी मोस्ट प्रॉबेबली पडूसुद्धा शकतो आहे. हे असे पॅरेंट्स येतात मुलांना न्यायला. आणि ही शाळा आता व्हिडिओ मी बंद करणार आहे. खरं तर पॅरेंट्स समोरून रस्त्याच्या पलीकडून येत असतील ते पॅरेंट्स येतात. ठीक आहे, मग चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.